अनुवंशिकता. मी झोपायला चाललो होतो, तेवढ्यात मला तितिक्षा म्हणाली, "आजोबा, मला झोप येत नाही. एक गोष्ट सांगा ना." "ठीक आहे, बस. मी तुला गोष्ट सांगतो." "गोष्ट आहे अनुवंशिकतेची," मी म्हणालो. "कसली पण सांगा," तितिक्षा म्हणाली. मी गोष्ट सांगू लागलो. ती ऐकू लागली. एक पाकीटमार होता. तो बसमधून प्रवास करत होता. त्याच्या शेजारीच त्याच्याच वयाची एक मुलगी उभी होती. बसमध्ये गर्दी होती. त्यानं हळूच तिची पर्स चोरली आणि पुढच्या स्टॉपवर तो उतरला. खाली उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपलं पैशाचं पाकिट कोणीतरी मारलंय. त्याला शंका आली, कदाचित ती मुलगी त्याला खेटून उभी होती. तिनंच आपलं पाकिट मारलं असावं. बस ज्या दिशेनं जात होती त्या दिशेनं त्यानं चालायला सुरुवात केली. त्याचा अंदाज खरा ठरला. पुढच्या स्टॉपवर ती मुलगी उतरून त्याच्याच दिशेनं चालत येताना दिसली. दोघांची वाटेत गाठ पडली. दोघांनी एकमेकांना ओळखलं. एकमेकांची पाकिट, पर्स एकमेकाला परत दिली. जणू काही पूर्वजन्मीची ओळख असल्यासारखे दोघे एकमेकाकडे पाहत राहिले. आपल्या दोघांचा बिझनेस एकच आहे. आपण पार्टनरशिपमध्ये हा धंदा करूया काय? त्यानं विचारलं. तिनं मान हलवली आणि ती म्हणाली, आपण जन्माचे पार्टनर होऊ. मग दोघांनी लग्न केलं. वर्षभरानंतर त्यांना एक सुंदरसा मुलगा झाला. मुलग्याचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला. मुलगा निरोगी, सुंदर होता. पण एक विचित्र गोष्ट घडली. जन्माला आल्यानंतर काही वेळातच मुलाची मूठ बंद झाली. ती काही केल्या नर्सला, त्याच्या आईला किंवा ज्युनियर डॉक्टरला उघडता येईना. तेव्हा त्या हॉस्पिटलचे सिनियर डॉक्टर तेथे आले आणि म्हणाले, काय गडबड सुरू आहे इथं? तेव्हा ज्युनियर डॉक्टरनी सांगितले, या मुलाची मूठ बंद आहे, ती काही केल्या उघडत नाही. सिनियर डॉक्टरनी खिशातून एक 100ची नोट काढली आणि त्या मुलाच्या मुठीजवळ नेली. मुलानं ती नोट पाहताच एकदम मूठ उघडली. पण गोष्ट इथं संपत नाही. मूठ उघडताच मुलानं नर्सची चोरलेली अंगठी खाली पडली. तितिक्षा खो खो करून मनापासून हसू लागली. हसून हसून परिवार झाल्यानंतर तितिक्षा म्हणाली, आजोबा, हे कसं काय शक्य आहे? अगं, याचं उत्तर अनुवंशिकता, मी म्हणालो. आणि तिनं पुढे विचारलं, अनुवंशिकता म्हणजे काय हो आजोबा? एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता. वंश परंपरेने चालत आलेले गुण म्हणजे आजोबा, वडील आणि त्यांचा मुलगा या क्रमाने बहुतेक करून रोगांच्या बाबतीत हा शब्द जास्त वापरण्यात येतो. विविध कलागुण पण अनुवंशिकतेने चालत येतात असा समज आहे. यातून पालकांचा स्वभाव, रचनाकार्य, बुद्धिमत्ता या गोष्टी मुलांच्या मध्ये संक्रमित होतात. वारशाने मिळालेली गुणधर्म आपल्या DNA मध्ये कोड केलेले असतात आणि म्हणूनच ते पुढील पिढीला संक्रमित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ डोळ्याचा रंग, उंची, रंग, केसांचा रंग आणि पुनरुत्पादनाच्या परिणामी उद्भवणारे बदल वारशाने मिळू शकतात, ज्यामुळे अस्तित्वाच्या जगण्याचा दर वाढतो. जोहान ग्रेगोर मेंडेल हे आधुनिक अनुवंशिकतेचे प्रणेते होते. सर्वप्रथम अनुवंशिकतेचा अभ्यास जॉन ग्रेगर मेंडल यांनी केला. मेंडलने वाटाण्याच्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले. 2 पिढ्यांना संकरात 2 परस्पर गुणांचे मिश्रण न होता त्यापैकी एक गुण श्रेष्ठ आणि प्रभावी असतो, असे संशोधन मेंडेलने केले होते. एखाद्याच्या घरामध्ये एखादी व्यक्ती प्रतिभाशाली असेल तर हाच गुण त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. परत हाच गुण पुढील पिढीत दिसून येतो. याच प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर तितिक्षा म्हणाली, अनुवंशिकतेवरचा एखादा आणखी विनोद सांगा ना आजोबा. ठीक आहे, ऐक. एका खेडेगावातली ही गोष्ट आहे. त्या गावामध्ये एक अत्यंत श्रीमंत माणूस राहत होता. खाणं पिणं जास्त आणि व्यायाम कमी यामुळे त्याचं वजन खूपच वाढलं होतं. त्याला उभा राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं आणि जिनाही उतरता येत नव्हता. अशा वेळी तो एका खिडकीमध्ये बसून रस्त्यावरील रहदारी पाहत बसायचा.
रस्त्यातून एक लहान मुलगा चालला होता. या शेठजीला बघून तो म्हणाला, थोडा थबकला. त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिला. तेव्हा त्याला शेठजीने विचारलं, कसलं निरीक्षण करतो आहेस? कसला विचार करतो आहेस? तेव्हा तो मुलगा काही वेळ विचार करून म्हणाला, समजा जर तू मेलास तर तुला खाली कसा आणायचा याचा मी विचार करतोय. हे चमत्कारी उत्तर ऐकून शेठजी भडकला. त्यानं आपल्या नोकराला बोलावलं आणि त्या मुलाला धरून आणायला सांगितलं. एका खांबाला बांधून घातलं आणि शेठजी म्हणाला, याच्या वडिलांना बोलवून आण. नोकरानं मुलाच्या वडिलांना बोलावून आणलं. आल्या आल्या मुलाचे वडील म्हणाले, माझ्या मुलाला तू खांबाला बांधून का घातलंस? तेव्हा शेठजी म्हणाले, तुझा मुलगा रस्त्यातून जाताना मला म्हणतो कसा, जर तू मेलास तर तुला खाली कसं आणायचं? त्यात काय अवघड आहे? सोपं आहे. तुझं तुकडं तुकडं करायचं आणि एक एक तुकडा खांद्यावरून आणायचा. वडिलांचे हे उत्तर ऐकून शेठजी आणखी भडकले आणि म्हणाले, याला पण खांबाला बांधून घाला आणि याच्या वडिलांना घेऊन या. नोकरानं ताबडतोब मुलाच्या आजोबांना बोलावून आणलं. का रे शेठजी, माझ्या मुलाला आणि नातवाला खांबाला का बांधून घातलंस? तुझं काय घोडं मारलं या दोघांनी? त्यांनी तावातावानं विचारलं. तुझा नातू मला म्हणतोय तू मेलास तर तुला खाली कसा आणायचा, आणि तुझा मुलगा म्हणतोय तुझं तुकडं तुकडं करून खाली आणायचं. ही बोलायची पद्धत झाली काय? शेठजी कावून म्हणाला. शेठजी, ही दोघं मूर्ख आहेत, त्यांना काही कळत नाही. आजोबा शांतपणे म्हणाले, मी तर म्हणतोय तू मेल्यानंतर तुला खाली कशाला आणायचं रे? तुझ्या घरालाच काडी लावायची. तितिक्षा हसत हसत झोपायला निघून गेली. धन्यवाद.